लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या विधान परिषदेच्या जागेवर भाजप बरोबरच शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केलेला आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। आपल्यासोबत स्वतः प्रतापराव पाटील, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार भाऊ, विधान परिषदेची निवडणूक आहे, इच्छुकांमध्ये तुमचं देखील नाव आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 5-7 दिवसापूर्वी हा प्रोग्राम डिक्लेअर झाला। याच्या आधीच आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलं की कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष, आणि या विधान परिषदेची इलेक्शन आता होऊ घातलेली आहे। तर आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे, नामदार मोदयांनी, जिल्ह्याच्या सगळ्या आमदारांनी मागणी केली की जळगावची जागा शिंदे गटाला जर सुटली तर नक्कीच विधानसभेवर आपला उमेदवार म्हणून एक सर्वसामान्य लोकांमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळेल। भाऊ, आपलं नाव चर्चेत आहे, आपण स्वतः इच्छुक आहे काही निवडणूक लढवण्यासाठी? पक्षाने जर उमेदवारी दिली आणि जिल्ह्याच्या आदरणीय आमदार गिरीश भाऊ असतील, मंगेश दादा असतील, संजय सावकारे असतील आणि सगळे आमदार यांनी जर मला उमेदवारी दिली तर नक्कीच मी विधान परिषदेची इलेक्शन लढेल। भाऊ, एक असंही बोललं जातंय की महायुतीमध्ये जागा जर भाजपला सुटली तर तुम्ही शिवसेनाकडून न लढता भाजपकडून ही उमेदवारी लढणार असंही बोललं जातंय। भाजपने तुम्हाला थेट ऑफर दिल्याचंही सांगितलं जातंय। नाही, एक वृत्तपत्राने आज जी बातमी लावली त्याचं मी खंडन करतो की ती जी बातमी आहे, असं मला कोणतीही ऑफर आलेली नाहीये, असा कोणताही प्रकार हा घडलेला नाहीये। हो, पण तुम्ही ठाम आहे का? म्हणजे लढणार तर शिवसेनेकडूनच लढणार की भाजपकडून जर जागा सुटली तर युती म्हणून तुम्ही भाजपकडून उमेदवारी करणार? जिल्ह्याचे नेते आणि वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल। पण भाऊ, महायुतीमध्ये जर जागा भाजपला सुटली आणि भाजपने जर दुसरा उमेदवार दिला, तुम्हाला जर मिळाले नाही तर तुम्ही ही निवडणूक अपक्ष लढाल का? नाही, वरिष्ठ नेते जे ठरवतील तेच मी करणार आहे। कारण मागेही याची चर्चा होती, जसं 2022ला इलेक्शन लागणार तेव्हाही मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझं नाव आघाडीवर होतं। मी कधीच स्वतःहून असं म्हटलं नाही की माझं नाव पेपरला द्या, पण बाकी उत्सुकांनी आणि जो ग्राउंडवरचा रिपोर्ट आहे तोच मीडियाने या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेला आहे। पण भाऊ, तुमच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून भावी आमदार म्हणून बॅनर देखील लागलेले होते, त्यामुळे तुमच्या उमेदवारीची जास्त दाट शक्यता महायुतीमध्ये पाहायला मिळते। महायुतीमध्ये जर उमेदवारी द्यायची ठरलं तर तुम्हालाच उमेदवारी मिळेल, मात्र पक्ष कोणता असेल? मग पक्ष वरिष्ठ नेते जे ठरवतील तो माझा पक्ष असेल आणि जिल्ह्याचे नेते जे ठरवतील तो माझा पक्ष। तर अशा पद्धतीने प्रतापराव पाटील यांचं नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचे ते चिरंजीव आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांचं नाव आघाडीवर असताना आता या भाजप बरोबरच शिवसेना शिंदे गटाने देखील या जागेवर दावा केलेला आहे। मात्र भाजपकडून प्रतापराव पाटील यांना उमेदवारीची ऑफर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, मात्र त्या आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल। पक्षाने सांगितलं उमेदवारी करा तर उमेदवारी करेल। पक्षाने जर सांगितलं, ज्या पक्षाकडून उमेदवारी, नेत्यांनी सांगितलं की ज्या पक्षाकडून उमेदवारी करायची त्या पक्षाकडून आपली उमेदवारी असेल, असे संकेत देत विधान परिषदेसाठी उमेदवारी संदर्भातले प्रतापराव पाटील यांनी संकेत दिल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।